अशा प्रकार राज्यपालांच्या अभिभाषणात होतं, ज्याचा तपशीलवार उल्लेख या ठिकाणी मी नावर अभिनंदन करताना केला। दोन महत्त्वाचे मुद्दे या अभिभाषणाच्या निमित्तानं सरकारच्या लक्षात आणून दिलं की राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये जो सीमा प्रश्न आपला सुरू आहे, जो महाराष्ट्र सरकारसाठी जनतेसाठी अस्मितेचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे, त्याचाही उल्लेख झाल्याबद्दल मी अभिनंदन केलं। परंतु कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीनं मराठी भाषेने एसटीच्या संदर्भात जे काही या संदर्भात मी कर्नाटक सरकारचा निषेध सुद्धा त्या ठिकाणी केला आणि कर्नाटक सरकारची दादागिरी खपवून घेतली अशा प्रकारचा संदेश जाण्याची आवश्यकता आहे, तीही मागणी सरकारकडे या निमित्तानं मी केली। आणि दुसरा एक अत्यंत वादाचा विषय जो तेलंगणावर जिवती नावाचा तालुका आहे, त्या ठिकाणच्या 14 गावांचा आहे, तो मुद्दा मी वन नेशन वन रेशन अशा प्रकारचा जो कायदा आहे, त्या आधारे त्या 14 गावांमध्ये सरकारनं सांगितलं तुम्हाला महाराष्ट्राची रेशन कार्ड मिळणार नाहीत, तुम्ही त्या ठिकाणी ई-केवायसी परस्पर केली आणि 14 गावांना त्या ठिकाणी ई-केवायसीच्या माध्यमातून जोडलं। ज्या 14 गावांना महाराष्ट्रामध्ये असल्याचा सर्वोच्च न्यायालयानं त्या ठिकाणी निर्णय दिला, तथापि ती दंडेलशाही तेलंगणा सरकारची जी आहे, या 14 गावामध्ये राहणारी लोक ही मराठवाड्यातली मूळची मराठी आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची इच्छा महाराष्ट्रात राहण्याची आहे। तर त्याही संदर्भात तेलंगणा सरकार जर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं दादागिरी करणार असेल तर तातडीनं आपल्या सरकारनं पावलं उचलावी म्हणून मागणी केली। गुंतवणुकीच्या बाबतीत कसा महाराष्ट्र पुढे आहे, दावोसच्या माध्यमातून किती गुंतवणूक हेही त्या ठिकाणी सांगितलं। मुख्यमंत्री युवा कार्यच्या माध्यमातून किती रोजगार उपलब्ध होतोय तेही या ठिकाणी सांगितलं। आणि सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा जो त्याशी निगडीत आहे, देण्याचा जो केंद्र सरकारनं 3 ऑक्टोबर 2024 ला निर्णय घेतला आणि त्यामुळे मराठी माणसाचा, मराठी भाषेचा, महाराष्ट्राचा सन्मान त्या ठिकाणी झालेला आहे। आणि म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, गृहमंत्री अमित भाई शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं सुद्धा अभिनंदन सभागृहात या निमित्तानं या ठिकाणी केलं। कारण आता संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम, त्या ठिकाणची ओडिया, बंगाली, पाली आणि प्राकृत या 7 भाषांमध्ये आपली माय मराठी आज त्या ठिकाणी जाऊन बसणार आहे त्यांच्या पंक्तीत। आणि त्यामुळे मराठीचा प्रचार प्रसार करण्यासाठी सरकार उपाययोजना करत आहे, त्याचाही गौरव या ठिकाणी केला। आणि शेवटच्या काही मराठी भाषेच्या निमित्त राज्य सरकारला केल्यात की महाराष्ट्रात व्यवहाराची भाषा ही मराठीच असली पाहिजे। या काय करायचं याचा आराखडा मराठी भाषा विभागानं तयार करावा ही मागणी मी केली। दुसरं शिक्षण, प्रशासन, न्यायदान, उद्योग व्यवसाय, माहिती तंत्रज्ञान, सेवा क्षेत्र यामध्ये भाषेचाच वापर होईल या योजना करण्याची मागणी केली। आणि इंग्रजी शाळांचं आकर्षण या ठिकाणी वाढत असताना मराठी शाळांची विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस त्या ठिकाणी घटते। मराठी शाळा आकर्षण वाढण्यासाठी योजना कराव्यात, त्यासाठी एखाद्या समिती नेमावी अशी मागणी त्या ठिकाणी केली। कारण 2 वर्षात इंग्रजी शाळांमध्ये 6 लाख विद्यार्थी वाढले। मराठी शाळा त्या ठिकाणी करावी आहे, त्याची कडक अंमलबजावणी करावी। केंद्रीय विद्यालयात CBSE असेल,
ICSE असेल, पहिलीपासून मराठी सक्तीनं शिकवली जावी आणि दुकानं, हॉटेल, आस्थापना या ठिकाणी असा निर्णय तिच्या भाषेच्या निमित्तानं लक्ष वेधणं, उपाययोजना करण्याची मागणी केली आणि सरकार त्यावर सकारात्मक भूमिका घेऊन एक ट्विट जे आहे ते सध्या खूप चर्चेत आहे. मराठी ही मुंबईची भाषा नाही, इथे कुठली भाषा बोलली जाऊ शकते. एक भाषणातलं वक्तव्य ट्विट करण्यात त्याची कल्पना नाही, पण मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याचा आनंद, अभिमान आहे आणि त्याची भाषा ही त्या ठिकाणी निश्चितच मराठी भाषा आहे. यामध्ये